लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ अचूक बातमी. नमस्कार. लक्षवेध न्यूज नेटवर्कमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. नुकताच महाराष्ट्र शासनाने एक जी.आर. काढत सोलापूर जिल्ह्यातील मसूद तसेच इतर प्रशासनाचा कारभार सुरळीत आणि लवकर व्हावा यासाठी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाचे विभाजन करून पंढरपूर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि या पंढरपूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला म्हाडा, माळशिरस, सांगोला, मंगळवेढा आणि पंढरपूर तसेच मोहोळ तालुक्याचा समावेश देखील करण्यात आलेला आहे. परंतु मोहोळ हे भौगोलिकदृष्ट्या या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळ नसल्याच्या सध्या तालुक्यातील जनतेतून जातोय. त्याच अनुषंगानं आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी मोहोळ तालुक्याचे माजी आमदार तसेच राज्य सरकार परिषदेचे राज्यमंत्री असलेले राजेंद्र पाटील आहेत. त्याला काय सांगाल? सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाची विभागणी करून पंढरपूर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय करण्याचा निर्णय शासनाने लोकांच्या सोयीसाठी विद्यमान सरकार या सरकारनं सोलापूरला मोठा जिल्हा आहे आणि म्हणून या जिल्ह्यातला कारभार सोलापूरातून बसण्यापेक्षा काही कारभाराचं विभाजन करायचं म्हणून करता पंढरपूरला ऍडिशनल कलेक्टर कार्यालय या ठिकाणी मंजूर करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. आरपीटी मागवले मी या प्रस्तावाचं स्वागत करतो. लोकांच्या सोयीसाठी सरकारनं घेतलेल्या निर्णयाचं सरकारचं स्वागत करतो. त्याच गोष्ट याच्यामध्ये एका बाजूला 4 तालुके सोलापूर शहर, दुसऱ्या बाजूला 7 तालुके विषम चौक. दुसरी गोष्ट मोहोळ तालुका हा सोलापूरला नजदीक. मोहोळच्या लोकांची बाजारपेठ सोलापूर. मोहोळ पासून सोलापूर 31 किलोमीटर आणि मोहोळ पासून पंढरपूर हे 42 किलोमीटर. त्यामुळे भौगोलिक दृष्ट्या व्यावहारिक दृष्ट्या ही मोहोळ तालुक्याला एक अडचणीत होणार आहे. म्हणून तसा आमच्या सगळ्या तालुक्यावासियांनी त्याच्यामध्ये आपण दुरुस्ती करा आणि मोहोळ तालुका हा सोलापूरला पहिला अंतर्वेद होईल. लोकांची इतर कामं सुद्धा सरकारी कामावर करता येतील. त्यामुळे आम्ही आमच्या तालुक्यातल्या सगळ्या ग्रामपंचायत, सगळ्या विविध सोसायटी या सगळ्यांचे ठराव हरकतीचे आणि साधारणपणे सोमवारी ही प्रांत अधिकाऱ्यांकडे दाखल करणार आहोत. त्याबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या जिल्ह्याचे कुटुंबवार पालकमंत्री जयकुमार गोळे त्यांनाही निवेदन देणार आहोत. आणि हा आमचा मोहोळ तालुका हा सोलापूरला जोडावा अशा प्रकारचे लोकशाही मार्गाला विश्वास आहे. लोकशाहीचा आदर करणारे हे सरकार आपल्याकडे वाटतं. हा या तालुक्यातील माहिती हे मोहोळ तालुक्यातील लोकांच्या कायमच्या सोयी गैरसोयीचा प्रश्न आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये दोन्ही याच्यामध्ये विरोध केला असं मला वाटत नाही. आणि हा तालुक्यातील लोकांचा कुठल्या राजकीय पक्षात आतापर्यंत आता विषय झाले एवढ्या मोठ्या माणसांच्या बद्दल ही
ती मोठ्या माणसाकडून शेवटच्या त्यांच्याकडून मत जाते. तर दृष्ट्या कशा पद्धतीने अयोध्या कारण पंढरपूरमध्ये मोठमोठ्या वर्षांच्या कशा पद्धतीने आमचं मोहोळ शहरापासून सोलापूर 32 किलोमीटर आहे आणि मोहोळ शहरापासून 21 किलोमीटर सांगितले की 42 किलोमीटर पंढरपूर आहे. हेच पहिल्यांदा अंतर लावत आहे. आणि दुसरी गोष्ट आमच्या तालुक्याचा दैनंदिन व्यवहार मार्केट जेणेकरून एखादा माणूस सरकारी कामाला पण जाईल आणि जिल्हा परिषद जिल्हा परिषदेत आहे इरिगेशनचे डिपार्टमेंट सगळे डिपार्टमेंट एका कामात लागणार कोणा ठरवलेलं तर करून निर्माण करून असं म्हणणारे तालुक्यामध्ये चांगलं झालं त्याची स्वागत मोठ्या मला अशा मोठ्या घेतला तालुक्यात ज्यांना माहिती आहे अशा माणसाबद्दल आपण आपल्याला आधारी माणसाला बोलतो हे बरोबर दिसणार नाही. त्यामुळे त्यांचे आपण काम चालू आहे मोहोळ तालुक्यात अतिशय उत्तम काम चालू आहे. त्यामुळे त्यांना माझ्या शुभेच्छा राजेंद्र पाटील यांनी आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.